नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, आज दुपारी मस्तपैकी माशांचा बेत होता. सकाळीच लवकर जाऊन बाजारातून मासे घेऊन आलेलो. त्याचं कारणही तसं स्पेशल होतं. आज कृष्णाईची मोठी माऊ म्हणजेच माझी चुलत बहीण गावी आलेली आणि तिचं यायचं अचानकच ठरलेलं. अगदी आदल्या दिवशी तिने आम्हाला सांगितलं की मला पण गावी यायचं आहे, तर तुम्ही आहात तर मी सुद्धा येते. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की कोकणात यायला तुम्ही कधीही जा, तुम्हाला तिकीट भेटतच नाही. प्रत्येक वेळेला तिकीट वेटिंगवरतीच असतात. पण तिचं यायचं अगदी 100% कन्फर्म झालेलं. त्याच्यामुळे मग आम्ही एका माणसाकडून आमच्या ओळखीच्या तात्काळमध्ये आदल्या दिवशी तिकीट मारून घेतली. फायनली रात्री बसून सकाळी ती गावी पोचली. सो आता आम्ही सगळेजण मिळून खूप एन्जॉय करणार आहोत. तसंच दुपारी मी जसं म्हटलं तुम्हाला, दुपारी मस्तपैकी माशांचा बेत होता. मस्तपैकी मासे एन्जॉय केले आणि संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी आम्ही फेरफटका मारायला निघालेलो. गावच्या ठिकाणी ना, म्हणजे रस्त्याला ह्या एका बाजूचा रस्ता होता, तिथे अजिबात जास्त वाहनांची ये जा नव्हती. मस्तपैकी आपण वॉक करू शकतो तिथे आणि संध्याकाळच्या वेळेला तर एक नंबर वातावरण झालेलं असतं. आणि आम्ही कुठे निघालो म्हटल्यावरती निधी दिदी तर आमच्यासोबत असतेच, कारण कृष्णाईला तिच्याशिवाय करमत नाही आणि तिलासुद्धा कृष्णाईशिवाय करमत नाही. आणि आम्हाला जरी सुट्टी असली ना, तरी निधी मात्र शाळेत जाते बरं का. ती 6वीत आहे आणि सकाळची तिची शाळा असते, दुपारपर्यंत ती घरी येते आणि त्याच्यानंतर मग ती कृष्णाईसोबत मजा करायला आमच्याकडेच असते. आता ही जी तुम्हाला पालेभाजी दिसते ना, ह्याच्यामध्ये लाल माठ आहे, मुळा आहे, पालक आहे, हे छोटंसं असं आंब्याचं कलम आलेलं आहे. ही सगळी जी भाजीपाला लावलेला आहे ना, हा निधीच्या नवीन घराजवळचा आहे. म्हणजे हे तिचे काका आहेत आणि तिचे आईवडील तिथेच नवीन घर बांधलं आहे त्यांनी, तिथे राहतात. आणि आमच्या वाडीमध्ये सुद्धा त्यांचं एक जुनं घर आहे. सो त्यांनी मस्तपैकी आम्हाला त्यांच्या जो काही त्यांनी भाजीपाला लावलेला त्यातला हा फ्रेश असा मुळा दिलेला आहे. तुम्ही बघू शकता किती ताजी भाजी असते ही आपल्या गावातली घरातली भाजी. आणि हे झाड कोणाकोणाला माहिती आहे मला नक्की कमेंट करून सांगा. ह्या फळाला काय म्हणतात तेही सांगा. ह्याचा खूप छान उपयोग आहे. म्हणजे आपल्या ज्या सोन्याच्या ज्या वस्तू असतात ना, त्या पॉलिश करण्यासाठी गावच्या म्हणजे जुनी जी माणसं होती ती लोकं ह्या फळाचा उपयोग करायचे आणि त्या आपल्या सोन्याच्या वस्तूंना पॉलिश करायचे. तुम्हाला कोणाला ह्याचं नाव माहिती असेल मला नक्की कमेंट करून सांगा. आणि यावर्षी तर बाप रे बाप, आंब्याला इतका मोहर आला आहे. म्हणजे आमच्या घराजवळच्या झाडाला आता मोहर प्रचंड आला आहे यावर्षी. पण आता मी बघते आमच्या वाडीमध्ये सुद्धा जेवढी आंब्याची कलमं आहेत ना, सगळ्यांना प्रॉपर एकदम भरभरून मोहर आलेला आहे. सो आता आतुरता आहे फक्त आंबा खायची. सो आता बघू, पॉसिबली जर एप्रिल मे महिन्यामध्ये जर का परत गावी जाणं झालं तर नक्की तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओज बघायला मिळतील. सो असं मस्तपैकी एन्जॉय करून आम्ही परत आमच्या घरी परतलो. सो चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.